मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. आणि आपला महाराष्ट्र ड्रगच्या विळख्यात कसा अडकतोय त्याच्याबद्दलची हादरवून टाकणारी घटना मुंबईत घडली. ड्रगचा ओव्हरडोस घेतल्यानं एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जीव गेला. एक बालंबाल वाचली. त्यामुळे गोरेगाव इथल्या नेक्स्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्ट होतं की जीवघेणी रेव पार्टी असा प्रश्न निर्माण झालाय. त्या कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेतलं गेलं. त्यात कॉलेज तरुणींचा मृत्यू झाला. या कॉन्सर्ट विषयी आता अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्यात आणि या सगळ्याची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. मुंबईत म्युझिक कॉन्सर्ट की रेव पार्टी. कुरिअर मार्फत कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा पुरवठा. कॉन्सर्टसाठी 3 लाखांपर्यंत तिकिटांची विक्री. ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा जीव गेल्यानंतर चर्चेत आलेलं गोरेगावच्या नेस्कोतील 9x9 म्युझिक कॉन्सर्ट हे केवळ कॉन्सर्ट नव्हतं तर एक सुनियोजित रेव पार्टी होती का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण या पार्टीत खुलेआम ड्रग्सची विक्री केल्याचं उघड झालंय. मुंबईत रेव पार्टी म्हणून या कॉन्सर्टचं गुपचूप प्रमोशन करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या काहींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून ही बाब समोर आणली आहे. कॉन्सर्टमध्ये फोन कॅमेराजवर बंदी घालण्यात आली होती. तशा सूचना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधीच देण्यात आल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे अशा सूचना त्या परिसरात, कॉन्सर्ट परिसरात सुद्धा लावण्यात आल्या होत्या. जर फोन कॅमेरा वापरला तर तुम्हाला त्या कॉन्सर्टमधून बाहेर काढण्यात येईल अशा सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये कुरिअर मार्फत ड्रग्ज पुरवण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी आनंद पटेलला अटक केली असून तो ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता. प्रतीक पांडेच्या जबाबातून ही बाब समोर आली आहे. आनंदनं यापूर्वीही ड्रग्ज पुरवठा केल्याची कबुली पांडेनं दिली आहे. दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे बेशुद्ध झालेल्या तरुणानं शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेला जबाब अत्यंत धक्कादायक आहे. मित्रानं दिलेली पिवळी गोळी घेतली, त्यानंतर मला काहीच आठवत नाहीये असं या तरुणानं सांगितलंय. तो जो कोण व्यक्ती अटक केलेला आहे त्याच्यामध्ये आनंद पटेल का असं काहीतरी नाव आहे. त्याच्या वडिलांची हिस्ट्री मोठी रंजक आहे. त्याचे वडील हे मुक्का खाली अटकेत होते. ड्रग्ज पेडलिंगच्या अनेक केसेस त्यांच्यावर आहेत. त्यांना अजून का अरेस्ट झाली नाही. नेस्कोमधील या कॉन्सर्टला एक्साईज डिपार्टमेंटकडून अधिकृत परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली. या कार्यक्रमात मद्यप्राशन करता यावं यासाठी अधिकृत परवाना मिळाला होता. रात्री 1:30 वाजेपर्यंत मद्यसेवा देण्यासाठी खरं तर त्या कंपनीकडे परवाना होता. पण रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पार्टीमध्ये, या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचंही सेवन झालं. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण बाबींकडे कानाडोळा केला का असा आरोप आता सर्वत्र होतो. पोलिसांच्या उपस्थितीत तिथे ड्रग्सचं सेवन चाललेलं, ड्रग्स सप्लाय करत होते. मग तिथे जे उपस्थित असलेले पोलीस होते ते झोपले होते का त्यांना झोपवलं होतं का त्यांना काहीच करायचं नाही अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन त्यांच्या वरिष्ठांकडनं होते. या गोष्टीची पण चौकशी झाली पाहिजे ना याच्यामध्ये. जे लोणावळ्याला सुरू होतं, जे इतर ठिकाणी सुरू असतं ते आता नेस्कोमध्ये सुरू होतं. ते सुरुवात केली होती ती मुंबई शहरात सुरुवात झाली आहे. ही कायदा व्यवस्था ही राज्याची. जो व्हेन्यू होता, जे स्थळ होतं त्याच्या अगदी समोर गोरेगावचं वनराई पोलीस स्टेशन आहे. हाकेच्या अंतरावर नसून तर हाकेपेक्षाही कमी अंतरावर पोलीस स्टेशन आहे. त्याच्या समोर सर्रास अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज दिल्या जातात. त्यातून ओव्हरडोस होतो. हे पोलीस विभागाचं, गृह विभागाचं, मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे. नेस्कोच्या कॉन्सर्टसाठी तिकिटांची किंमत लाखोंच्या घरात होती. नेस्कोतील कॉन्सर्टचं रेट कार्ड. स्टेज टेबलचा दर 3 लाख रुपये. VIP टेबलचा दर 1 ते 1.5 लाख. बॅकस्टेजचा दर 5,999. VIP पासेसची किंमत 2.5 ते 10,000. नेस्कोमधील या ड्रग्ज पार्टी प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय तर 15 ते 16 जणांची चौकशी करण्यात आली आहे.
पार्टीत सहभागी अनेकांच्या परीक्षा सुरू असल्यानं परीक्षा झाल्यानंतर त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान केवळ मुलांवर नव्हे तर त्यांच्या पालकांवरही कारवाई करावी या मागणीसाठी गोरेगावतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वनराई पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं. तर मनसेनेही या प्रकरणी नेस्को बाहेर निदर्शनं केली आहेत. की यांचे बाप मोठे, यांच्या बापांना पण उचला, यांच्या बापांचे कॉन्टॅक्ट काढा. आता तो पांडे, नंतर तो गुडघ्यावर कोणाला बसवलेलं, कारण ह्यांना ती आता आदत पडली आहे गुडघ्यावर आणायची. अरे गुडघ्यावर आणताय, महापालिकेत पण गुडघ्यावर आणले, पण गुडघ्यावर आणून आपला इप्सित साधायचं. मग ते गुडघ्यावर बसलेले यांचे बाप कोण आहेत ते आले पाहिजे. एवढा जो कॉन्सर्ट होतो तिकडे एवढ्या प्रमाणात ड्रग्स सप्लाय होतात. महाराष्ट्राचं नार्कोटिक्स विभाग काय करत होतं? तुम्हाला जाऊन बोटीत कुठेतरी जाऊन शाहरुख खानला मुलगा ड्रग घेतोय का 5 ग्रॅम का 10 ग्रॅम ते दिसतं, आणि ते खुलेआम ड्रग विक्री होते ते दिसत नाही नार्कोटिक्स डिपार्टमेंटला. या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल? याचा अर्थ हे फार मोठं षडयंत्र आहे. तुम्ही कितीही आंदोलन करा, काही करा, ड्रग्सच्या बाबतीमध्ये राजकारण नाही. ड्रग्सच्या बाबतीमध्ये सगळेजण आम्ही एकाच तर्फे आहोत आणि ड्रग्ज मुक्त समाज हाच आमच्या सरकारचा मुख्य हेतू आहे. म्हणून जे काही ड्रग्ज विकणारे आहेत, पिणारे तर कारवाई होणारच, पण जे विकणारे आहेत ते जे काही बिळात लपलेले आहेत त्या सगळ्यांना पकडून कारवाई होणार. एकूणच गोरेगावतील 9x9 या कॉन्सर्टमुळे ड्रग्ज तस्करी आणि त्याचा तरुणाईला पडलेला विळखा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत आणखी कोणकोणती माहिती, धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संकेत वरकसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. केवळ बॉलिवूड नाही, हॉलिवूड नाही, तर या सिनेमांमध्ये दिसणारे झोंबी आता मीरा भाईंदरच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओनं चर्चांना उधाण आलंय. त्याचं घडलं असं, भाईंदर पश्चिममधल्या 90 फीट रोड या भागामध्ये आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या शेजारी काही व्यक्ती विचित्र हालचाली करताना व्हिडिओ दिसत आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या लोकांनी कथित झोंबी ड्रगचं सेवन केल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी बंगळुरू, बिहार, चंदीगडमध्ये अशाच प्रकारचे काही लोक फिरताना आढळल्याची चर्चा होती. काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. आणि आता हे लोन मुंबईमध्ये पोहोचलंय का? मुंबईच्या रस्त्यावर आता झोंबीचे हे ड्रग्ज घेणारे लोक फिरतायत का? हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान चर्चेत असलेल्या या झोंबी ड्रगचं जे नाव आहे ते त्याला असं का पडलं, काय त्याचं एवढं वैशिष्ट्य, जरा समजून घेऊया. झोंबी नाव या ड्रगच्या प्रभावामुळे पडलेलं आहे. जो कोणी ड्रगच्या अंमलाखाली येतो तो पुतळ्यासारखा एका जागी तासनतास स्तब्ध उभा राहतो. तो काही प्रमाणात बेशुद्ध अवस्थेत असतो, शुद्ध नसते. काही गंभीर केसेसमध्ये तर पीडिताच्या शरीरावर जखमा होतात, लाल चट्टे निर्माण होतात. झायलजीन सर्वात आधी 1962 मध्ये जर्मन कंपनीनं तयार केलेलं होतं आणि औषध जनावरांच्या वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येतं. पण त्या औषधाचा वापर ड्रग्ज म्हणून हे लोक करतायत. याचा वापर मानवावर करायला सक्त मनाई आहे. पण तरी सुद्धा त्याचा वापर केला जातोय का ड्रग्ज घेणाऱ्यांकडून, हा सवाल आहे. आणि त्यामुळे हे व्हायरल होणारे व्हिडिओ तपासले पाहिजेत आणि त्या सगळ्याला खोदून काढलं पाहिजे. त्यानंतर वळूया आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. आधी भोंदू अशोक खराचं किळसवाणं लैंगिक शोषणाचं प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आलं. त्यानंतर IT कंपनीतलं धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं प्रकरण गाजलं. आता अमरावतीतल्या परतवाड्यातल्या लैंगिक शोषणाच्या रॅकेटनं महाराष्ट्र पुन्हा हादरून गेलाय. परतवाड्यातल्या या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची स्थापना करण्यात आली आहे. पण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी 4 आरोपी अटकेत.
घटनेच्या तपासासाठी SIT स्थापन. अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर. अमरावतीच्या परतवाड्यात मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या आरोपीनं अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत व्हिडिओ व्हायरल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर, उजैर खान, इक्बाल खान, परवेज खान, तस्लीम खान आणि मोहम्मद सादिक अशा 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपी उजैर खाननं त्याच्याकडे असलेले अश्लील व्हिडिओ हे मोहम्मद सादिक याला पाठवल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांना मिळालेत. पूर्ण प्रकरणात एकूण 4 आरोपी जे आहे त्यांना अटक केलेली आहे आणि इतर 2 आरोपीला आता त्यांना अटक करायची प्रोसेस जे आहे ते सुरू आहे आणि आणखी 4 आरोपी त्यांच्या विचारपूस जे आहे ते सुरू आहे. मुद्दा क्रमांक 3 आतापर्यंत एकूण 5 मोबाईल फोन्स सीज केलेली आहे. या घटनेच्या नंतर संपूर्ण अमरावतीत संतापाची लाट उसळली आहे. यातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर राहत असलेल्या घरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर नगर परिषदेनं बुलडोजर चालवला. या घरातील इतर बांधकाम अधिकृत आहे का याबद्दल कागदपत्र सादर करावीत अशा आशयाची नोटीस नगर परिषदेनं आरोपींच्या घरावर लावली आहे. हा जिना अतिक्रमित आहे, हे शेड अतिक्रमणामध्ये आहे, हे काढलं गेलं आणि वरच्या मजल्यांचं जे बांधकाम परमिशन आहे ते घेतल्या गेलं नसल्यामुळं त्याची 30 दिवसाची नोटीस इथं चिकटवलेली आहे मुख्याधिकाऱ्यांनी आणि 30 दिवसानंतर ते सुद्धा पाडण्यात येईल. नोटीसमध्ये त्यांच्या बांधकामासंबंधी परवानगी व इतर जे आपल्या नियमानुसार कागदपत्र आहेत ते मागितलेले आहे. अचलपूर परतवाड्यातल्या या घटनेचा सर्व पक्षीयांनी आणि सामाजिक संघटनांनी निषेध केलाय. त्याच्या निषेधार्थ अचलपूर परतवाडा बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे इथल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या सगळ्या घटनेतील सगळ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जाते. मी तर सरळ विनंती करीन पोलीसवाल्यांना, तारीखही नको आहे आम्हाला, कोर्टही नको आहे, सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटिझनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची आणि या देशातून हकालपट्टी केली पाहिजे. जोपर्यंत असा निर्णय होत नाही तिथपर्यंत यांची हिंमत तुटणार नाही. अशा प्रकारे कृत्य करण्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगला धडा शिकवणं, अनेक लोकांनी जर असा प्रयत्न केला त्यांना दिसलं पाहिजे की या तन्वीरला, या मोहम्मद तन्वीरला कशा पद्धतीनं पोलिसांनी ठीक केलं, कशा पद्धतीनं आमच्या कायद्याने ठीक केलं. हा धडा सगळ्या अशा गुन्हेगारांना वचक करण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी करतो. युवा पिढी आहे त्यांच्याकडे ते स्नॅपचॅट काय भानगडी आहेत त्या सगळ्या भानगडी सायबर सेलनी, खरं सायबर सेल एवढं ऍक्टिव्ह पाहिजे. होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर हा MIM पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करण्यात आलाय. अचलपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी त्याला मीडिया प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं. मात्र आता MIMनं कानावर हात ठेवलेत. अचलपुर के इलेक्शन के दरमियान में उसको सोशल मीडिया संभालने के लिए हमारे वहाँ के तालुका अध्यक्ष शेख आदिल साहब ने उसको मीडिया प्रभारी बनाए थे. लेकिन पूरे इलेक्शन के दरमियान में उसने पार्टी के लिए, पार्टी के उम्मीदवारों के लिए कोई सोशल एक्टिविटीज नहीं किया. इसलिए मतदान के फौरन बाद उसको पार्टी से निष्कासित कर दी गई थी. उसको लेटर दे दिया गया था और उसका पार्टी से कोई संबंध नहीं था. आज भी उसका पार्टी से न वो हमारे पार्टी का कोई पदाधिकारी है न कोई कार्यकर्ता है. या घटनेची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे या SITचे प्रमुख असणार आहेत. एक म्हणजे SIT गठीत केलेली आहे अंडर SDPO अचलपूर
आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहे. त्यापैकी 2 महिला अधिकारी पण आहे आणि सोबत PI LCP आणि PI सायबर ते पण टीमला आहे. आणि ते SIT जे आहे हे पूर्ण प्रकरणात जे आहे ट्रान्सपरंट आणि फेअर मॅनरला आणि जलद गतीने तपास करणार आहे. परतवाड्यातल्या या लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलिसांनी केलंय. अमरावतीतल्या या प्रकरणाचा तपास कशा प्रकारे पुढे जातो आणि या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे चौकशीअंती स्पष्ट होईल. संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर आणखीन एक लैंगिक शोषणाचं प्रकरण. केरला फाईल्स प्रमाणे नाशिक फाईल्सची धक्कादायक स्क्रिप्ट कॉर्पोरेट जिहादमधील आरोपींनी तयार केली होती का, हा सवाल आहे. तरुणींना जाळ्यात ओढायचं, त्यानंतर त्यांचं शोषण करायचं, धर्मांतर करून त्यांना मलेशियात पाठवण्याचा कट रचण्यात आला होता असं कळतंय. मागील 4 वर्षांपासून कंपनीतल्या तरुणींना टार्गेट केलं जात होतं. पोलीस आता या सगळ्या नराधमांची जेवढी काही कुंडली असेल ना ती खणून काढताय. कॉर्पोरेट कंपनीतील आरोपींनी केलेलं कट कारस्थान आता उघड झालं. कॉर्पोरेट जिहादसाठी हे सर्व आरोपी संपर्कात होते. IT कंपनीतल्या आरोपींनी केलेलं कटकारस्थान आता उघड झालंय. कॉर्पोरेट जिहादसाठी हे सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. व्हिडिओ कॉल आणि ग्रुप कॉलच्या माध्यमातून महिलांना परदेशात पाठवण्याबाबत त्यांच्यात वारंवार चर्चा होत होती. तसं तपासातून समोर आलंय. इतकंच नाही तर कॉर्पोरेट जिहादच्या नाशिक फाईलचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत पोहोचले. मलेशिया कनेक्शनमुळे तपासाची दिशा बदलून गेली आहे. नाशिकच्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये घडलेल्या धर्मांतर प्रकरणामध्ये मानवी तस्करीचा अँगल समोर आला आहे. या सगळ्या प्रकरणामधील काही पीडित तरुणींना भारताच्या बाहेर अर्थात मलेशियाला पाठवण्याचा प्लॅन यातील आरोपींचा होता, अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये SITने देखील याचे धागेदोरे तपासायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अजून आणखी काही धक्कादायक माहिती ज्या आहे त्या देखील समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रॅकेटच्या केंद्रस्थानी कंपनीची HR मॅनेजर निदा खान असल्याची चर्चा आहे. निदा खाननं मुस्लिम टीम लीडर्स सोबत मिळून हिंदू कर्मचाऱ्यांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. मागील 4 वर्षांपासून म्हणजे 2022 पासून मैत्रीच्या नावाखाली काही तरुणींना लक्ष केलं जात होतं. पीडितांना मानसिक आणि भावनिक दृष्ट्या प्रभावित करून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. काही प्रकरणांमध्ये धर्मांतरासाठी आमिष दाखवलं जात होतं. पीडित तरुणींना मलेशियात आधीच गेलेल्या महिलांचे श्रीमंत आयुष्य दाखवून ब्रेन वॉशिंग केलं जात होतं. पहिल्या तक्रारीमध्ये जे पीडित आहे तिला जो आरोपी आहे तो एका रिसॉर्टला घेऊन गेल्याचं तिने सांगितलेलं होतं. तर त्याचे पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत. त्या रिसॉर्टचं एंट्री रजिस्टर किंवा त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर जे त्यांनी ऑनलाईन पेमेंट्स केलेले आहेत तर त्या संदर्भात पुरावा जप्त करण्यात आलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी पुढचं तपास करत आहे. पीडित तरुणींना नोकरीसाठी नाही तर बेकायदेशीर कामांसाठी वापरण्याचा कट होता. त्यासाठी चांगल्या आयुष्याचं आमिष दाखवून त्यांची कागदपत्र ताब्यात घेतली जात होती. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट यासारखी महत्त्वाची कागदपत्र आरोपींकडे ठेवण्यात येत होती, ज्यामुळे पीडितांना त्यांच्या इच्छेविरोधात नियंत्रणात ठेवण्याचा डाव होता. इतकंच नाही तर तपासादरम्यान त्र्यंबकेश्वर रोडवरच्या एका रिसॉर्टमधील CCTV फुटेज पोलिसांनी जप्त केलं. तसंच कंपनीतील काही ठिकाणांवरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आलेत. एकंदरीत नाशिक फाईल्सचं मलेशिया कनेक्शन देशासाठी घातक होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाचा तपास पोहोचलाय. परिणामी मास्टर माइंडचाही लवकरच पर्दाफाश होण्याची चिन्ह दिसत आहेत. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करत राजकारण्यांच्या नावांची यादी जाहीर करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. यात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह रुपाली चाकणकर यांचं नाव अग्रक्रमानं घेण्यात आलंय. दमान यांनी केलेल्या आरोपांच्या नुसार खरातच्या कॉल लिस्टमध्ये रुपाली चाकणकर सर्वात वरच्या स्थानी आहेत. त्यांनी खरातला तब्बल 177 वेळा कॉल केला. त्यांच्यात 33,000
727 सेकंदाचं संभाषण झाल्याची माहिती दमानी यांनी दिली. त्याच्यात टोटल जे टॉप 10 फोन नंबर्स आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोललेत, त्याच्यात पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, 33,727 सेकंद ह्या त्यांच्याशी बोलल्या. तर रुपाली चाकणकर, जर तुमचं काही काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम तुम्ही पाहत होत्या, तर तुम्ही त्यांना करणाऱ्यातल्या कॉलमध्ये टॉपच्या दुसऱ्या नंबरवर कशा? दरम्यान अशोक खरात आणि अजित पवारांचा विमान अपघात याचा काही संबंध आहे का, याची चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा अंजली दमानी यांनी केली आहे. अजित पवार यांच्या घराबाहेर बानामती झाली होती तेव्हा खरात ठाण्यात होता, असा दावा अंजली दमानी यांनी केलाय. अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय, हे पोलिसांनी उलगडायचं आहे. आता मला जी माहिती मिळतीये की 27 ते 29, 27, 28 आणि 29 या 3 दिवसात 5,33,00,000 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन या समता पतसंस्थेत झालेल्या आहेत. म्हणजे ज्या दिवशी अजित पवार गेले त्या दिवशी 5,33,00,000च्या ट्रान्झॅक्शन्स 3 दिवसात झाल्या आणि 30 आणि 31ला ज्या झाल्या त्या फार छोट्या होत्या. कैसे हराया असं म्हणत मुंबऱ्याला हिरवं करण्याचं स्वप्न बघणारी MIMची नगरसेविका सहेर शेखच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. कारण तिचं जात प्रमाणपत्र अवैध ठरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तिच्या नगरसेवक पदावर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. त्यामुळे कदाचित उद्या असं म्हटलं जाऊ शकतं की ती कशा प्रकारे गेली. कैसा हराया MIM पक्षाची ही नगरसेविका सहर शेख. कैसा हराया हे वाक्य आणि या वाक्यामुळे ती राजकीय क्षेत्रात आणि सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. कैसे हराया खरं तर कैसा हराया हे तिचं वाक्य आमदार जितेंद्र आव्हाड यांना टोला होता. पण मुंब्रा निर्वाह करू हे तिचं वाक्य वादग्रस्त ठरलं होतं. आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. आता हीच कैसा हराया फेम गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली. मात्र यावेळची चर्चा तिला भोवणार आहे अशी चिन्ह आहेत. कारण सहर शेख हिचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या मार्गावर आहे आणि यामुळे तिच्या नगरसेवक पदावर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. जो बोल रहे हैं कि हम कैसे हराया, अरे भैया जीत गए थे आप, हम लोग तो कुछ भी नहीं बोले, जीत गए, चलो जनता ने तुमको जिताया है. लेकिन इस तरह से महाराष्ट्र में जो बातें हो रही है उस बातें के ऊपर एक हमें बहुत तकलीफ हुई और इस तकलीफ के ऊपर हमने जो तहसीलदार को तकरार किया उसकी हमें सच्चाई हमारे हाथ में है और इंशाल्लाह इसकी कार्रवाई चालू है. बहुत जल्द इंशाल्लाह उनका नगर सेवक पद रद्द होगा. सहर शेखचे वडील युनुस शेख यांनी 21 एप्रिल 2011 या दिवशी ओबीसी प्रमाणपत्र काढले होते. हे प्रमाणपत्र बनवण्यासाठी सादर केलेले कागदपत्र बनावट होती असा आरोप केला जातोय. शेख परिवार मूळचा उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादचा आहे आणि त्यांनी अवैधरित्या ओबीसी जात प्रमाणपत्र मिळवलं असा दावा तक्रारदारानं केलाय. हमने देखा कि शहर शेख के पिता का जो सर्टिफिकेट था जो थाने महानगर पालिका के उप विभाग अधिकारी से प्राप्त किया था,
तो हमने उनको कहा कि ये सर्टिफिकेट आपके यहाँ से इशू हुआ है या नहीं। कलेक्टर के जो अंतर्गत में तहसीलदार उप विभाग अधिकारी रहते थे, तो उन्होंने हमें जवाब दिया कि ये जो सर्टिफिकेट है हमारे यहाँ से नहीं बना है। सहर शेखच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी या प्रकरणी चौकशी केली। सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस त्यांनी केली आहे। ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सविस्तर अहवाल लिहिला आहे। हे प्रमाणपत्र बनवण्याकरता जी कागदपत्र सादर केली आहेत ती देखील खोटी असून संपूर्ण सरकारी यंत्रणा ज्या आहेत यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे, फसवणूक करण्यात आलेली आहे असा ठपका ठेवत युनुस शेख यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी शिफारस उमेश पाटील यांनी केली आहे। सहर शेखच्या जात प्रमाणपत्रावरून राजकारण तापलंय। यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। 6 महिन्याच्या आतमध्ये त्या जात पडताळणी समितीचा अहवाल जो येईल त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पद कंटिन्यू राहील का डिस्क्वालिफाय होतील हे ठरतंय। म्हणून जर त्यांचा अहवाल तहसीलदार जात पडताळणी समितीचा आला असेल तर निश्चितच त्यांचं नगरसेवक पद हे गेल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे ना, उसके अंदर ही इज नॉट द सुप्रीम ऑथॉरिटी। तर त्यांनी जे दिलेले आहे ते इनिशियल त्यांचं हे असेल की याच्यामध्ये काही त्रुटी असेल, पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्या वर्षामध्ये काढण्यात आलं होतं, किती वर्ष झालेले आहे कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत। आम्ही त्याची सखोल चौकशी, आम्ही सगळे डॉक्युमेंट्स आम्ही बघितलेले आहे। आम्हाला विश्वास आहे की त्याच्यामध्ये काही निघणार नाही आहे करके। कैसा हराया कैसा हराया या वाक्यामुळे प्रसिद्ध झालेली सहर शेख आता जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरनं कैसे फसाया असा तिच्यावर आरोप होतोय। आता जात पडताळणी समितीत सुनावणीत जर हे प्रमाणपत्र अवैध समोर आलं तर नगरसेवक पद सुद्धा कैसा गया असं म्हणायची वेळ तिच्यावर येण्याची शक्यता आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, ठाणे। या सगळ्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण बातम्यांचा हा सिलसिला असाच सुरू राहणार आहे माझ्या सहकारी फरासोबत। धन्यवाद विलास। आपला महाराष्ट्रामध्ये पुढच्या अर्ध्या तासात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र त्यात एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। टॉप 18 प्रायोजक फिजिक्सवाला पाठशाळा, सक्सेसची पाठशाळा। गोरेगावातील त्या कॉन्सर्टच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचा संशय। तरुणांकडून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रेव पार्टीचा उल्लेख। मीरा भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्सची एंट्री झाल्याची भीती। एका व्यक्तीनं कथित झॉम्बी ड्रग्स घेतल्याची शक्यता। भाईंदर पश्चिम भागातील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ। एमआयएम नगरसेविका सहर शेखचं जात प्रमाणपत्र अवैध। तहसीलदार उमेश पाटलांचा अहवाल न्यूज 18 मराठीच्या हाती। सहर शेख मूळची उत्तर प्रदेशच्या गाझियाबादची रहिवासी। मुंबईतील बीकेसी मध्ये मेट्रोचं काम सुरू असताना पहाटे क्रेन उलटली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। राज्यातील धरणांमध्ये 47.72% पाणीसाठा शिल्लक। ऑगस्ट अखेरपर्यंत पाण्याचं नियोजन करण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश। नागपूर महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स अखेर संपला। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 6 जणांच्या नावावर केला शिक्कामोर्तब। 20 एप्रिलला नावं जाहीर करणार। 1 मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। परतवाड्यामध्ये मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयाज अहमदच्या घरावर बुलडोझर। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। अतिक्रमित भागावर बुलडोझर। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रॅलीत तरुणांना झळकावला औरंगजेबचा फोटो। उपमहापौर जंजाळांची पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी।
नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे. दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय म्हणून लोंढेचं नाव चर्चेत आहे आणि त्याची सध्या चौकशी केली जाते. खरातच्या खात्यामध्ये लोंढेकडून कोट्यावधींचे व्यवहार झाल्याची ही माहिती आहे. अर्ध्या तासापासून शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दमानिया आणि अंधारेंकडून लोंढेंवर गंभीर आरोप झालेले होते आणि त्यानंतर आता ही चौकशी सुरू केल्याचं दिसतंय. मात्र याच्यामध्ये आता या चौकशीनंतर दीपक केसरकर यांच्या अडचणीही वाढतात का असा सवाल उपस्थित होतोय. कारण दीपक लोंढे हा दीपक केसरकर यांचा जवळचा व्यक्ती म्हणून ओळखला जातो आणि त्याची चौकशी केली जाते. बंधू अशोक खरात याच्यावरती शिर्डीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आता दीपक केसरकर यांचा जवळचा मानला जाणारा दीपक लोंढे याची देखील चौकशी शिर्डी पोलिसांकडनं सुरू आहे. मी आता शिर्डी पोलीस स्टेशन जवळ आहे. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून शिर्डी पोलिसांचं जे चौकशीचं आणि जबाब घेण्याचं जे सत्र आहे ते सुरू आहे. आणि समता पतसंस्थेमध्ये जी खाती उघडली गेली यामध्ये या दीपक लोंढेचं जे देखील खातं आहे त्याच्या नावावरती 2 खाते आणि त्याच्या पत्नीच्या नावावरती 2 खाते आहे, ज्यावरनं कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण झालेली आहे. तर दुसरीकडे नाशिकमधल्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत याच्यामध्ये देखील जे व्यवहार झाले ते दीपक लोंढेने केल्याचं कळतंय आणि ज्यामध्ये जवळपास 20 कोटींचे व्यवहार त्या युनियन बँक आणि बँक ऑफ बडोदा याच्यामध्ये झालेले आहे. त्यामुळं या भोंदू खराशी त्याचे काय आर्थिक संबंध होते या संदर्भामध्ये दमानी यांनी देखील प्रश्न उपस्थित केलाय. आणि आता या ठिकाणी चौकशी सुरू आहे. जी खाते समता पतसंस्थेमध्ये उघडली गेली ती खाते या दीपक लोंढेनेच उघडली का, त्याची पत्नी आणि तो इथे येऊन त्यांनी खाते उघडलं, KYC केली, सह्या केल्या का, या संदर्भातली चौकशी आता शिर्डी पोलीस करतायत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये ज्या बँकांमधून व्यवहार केले गेले याची चौकशी देखील नाशिकचे पोलिसांबरोबरच शिर्डी पोलीस करताना दिसत आहेत. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. या प्रकरणाचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान आपला महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा घेऊन काही होणार नाही तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली. भोंदू खरात प्रकरणी चाकणकरांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय. रुपाली चाकणकर यांच्या अटकेसाठी सुनेत्रा पवारांनी काय केलं, महिला उपमुख्यमंत्री म्हणून कारवाईसाठी काय केलं असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला. प्रतिभा चाकणकर यांना नोटीस आली नाही तर त्या चौकशीसाठी का गेल्या, रुपाली चाकणकर यांच्यासाठी प्रतिभा चाकणकरांना अडकवलं जातंय का असा संशय अंधारेंनी उपस्थित केला. अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू झाली त्या दिवशी अशोक खरात ठाण्यात होता तर 27 ते 29 जानेवारी दरम्यान खरातकडून 5 कोटींचे व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला तब्बल 177 कॉल केल्याचा दावा अंजली दमानी यांनी केला. एका कॉलवर दोघांच्या 22 मिनिटं गप्पा व्हायच्या तर रुपाली चाकणकर यांच्यापेक्षाही अभिजित भांडे पाटलांनी खरातला जास्त वेळा कॉल केल्याचा खळबळजनक दावाही दमानी यांनी केला. विखे पाटलांनी खरात प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भोंदू खरातच्या आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांबाबत माहिती समोर येईल आणि या गंभीर प्रकरणातून राजकीय व्यक्ती देखील 100% धडा घेतील. मात्र या प्रकरणात जे आरोप सुरू आहेत या आरोपांची देखील SIT कडून चौकशी केली जाते. तपासातून योग्य माहिती समोर येईल असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. शिवसेना युबीटीच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी खरात प्रकरणावरून दीपक केसरकरांवर निशाणा साधला. ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये आतापर्यंत चौकशी का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. केसरकरांची अद्याप चौकशी का केली नाही असा खोचक सवालही त्यांनी विचारला. भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कारवाई कधी करणार असा सवाल शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विचारला. खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अशोक खरात सोबत अनेक राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचा दावा केलाय. नाशिकमधील विधान परिषदेची निवडणूक लढलेले शिवाजी शहाणेंचे देखील अशोक खरात सोबत संबंध होते असा दावा दमानी यांनी केला. दरम्यान अशोक खरात सोबत माझा संबंध नाही, माझी आणि खरातची भागीदारी नाही असं स्पष्टीकरण शिवाजी शहाणेंनी दिलं. समता पतसंस्थेमध्ये उघडण्यात आलेल्या काही खात्यांवरून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर तपासाला वेग आलाय. या प्रकरणात परिवहन विभागातील एका महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांच्या नावानेही खाती उघडण्यात आल्याचं समोर आलं आहे. शिर्डी पोलिसांनी या अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाब नोंदवलाय.
शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातच्या विरोधात जमीन खरेदी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि कल्पना खरात अद्याप फरार आहे। तर या व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या 2 बँक खात्यांची चौकशी सुरू आहे। गेल्या 4 वर्षात 20 कोटींची देवाणघेवाण यातून झाल्याचं समोर आलंय। मुंबईच्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टचं रेड कार्ड समोर आलंय। या कॉन्सर्टचे तिकीट 3 लाखांपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। स्टेज टेबलचा दर तब्बल 3 लाख रुपये असल्याचं कळत आहे। तर व्हीआयपी टेबलचा दर 1 लाख ते 1.5 लाखांच्या दरम्यान होता आणि बॅकस्टेजचा दर हा 5,999 रुपये, तर व्हीआयपी पासची किंमत 2,500पासून 10,000च्या घरात होती। परतवाड्यामध्ये मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाज अहमदच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला। पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। अतिक्रमण विरोधी पोलिसांनी धडक कारवाई केली। अमरावतीच्या परतवाडा इथल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणावरून आता राजकारण तापलंय। माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे। आरोपी अयाज अहमदनं तयार केलेल्या 150 व्हिडिओमध्ये एकही मुलगी बुरखा घातलेली नाही, तर सर्व पीडित मुली आमच्या समाजातील आहे असा दावा राणांनी केला। नवनीत राणा यांनी केवळ आरोपांवर न थांबता आरोपीचा थेट एन्काउंटर करण्याची मागणी केली। टीसीएस कंपनीच्या असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तपासासाठी सध्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलंय, पण पोलीस कोठडीचा हक्क कायम ठेवण्यात आलाय। त्यामुळे पुढील तपासात गरज पडल्यास पोलीस कोठडी मागितली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणानं रॅली दरम्यान पुन्हा एकदा औरंगजेबचा फोटो झळकावला। तसंच याचा व्हिडिओ इन्स्टावर अपलोड सुद्धा करण्यात आला। या प्रकरणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतलाय। या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। जळगाव शहरामध्ये अघोरी विद्या करणी आणि बाधा तसंच गुप्त धन देण्याच्या नावाखाली एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी भोंदू ललित पाटील आणि त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्या विरुद्ध 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता। मात्र 3.5 ते 4 वर्षांचा कालावधी उलटून सुद्धा दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत। मीरा भाईंदरमधील काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक लुटेरी दुल्हनचं प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणामध्ये एका महिलेसह तिच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली। संबंधित महिला 1-2 नव्हे तर तब्बल 5 जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक करत होती। लग्नानंतर लगेचच ती पतीच्या घरातून सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन फरार होत होती। शिवसेना युबीटीमध्ये आदित्य ठाकरेंची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती केली जाणार अशी चर्चा होत्या। दरम्यान ही बातमी तथ्यहीन असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं आहे। याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट करत बातमीचं खंडन केलं। संसदेमध्ये 16 ते 18 एप्रिल दरम्यान नारी शक्ती बंधन अधिनियम पारित केलं जाणार आहे। यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। सोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, यावर सुद्धा सरकारनं कठोर पावलं उचलावी अशी मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे। पुणे महापालिकेच्या माध्यमातून आता टँकर चालकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी केली जाणार आहे। महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरबाबत हा निर्णय घेण्यात आलाय। उन्हाळ्यामध्ये शहरात टँकरची मागणी वाढलेली आहे। अशातच शहरामध्ये अपघातांची संख्या वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते। मालेगावचा पारा 42 अंश तर मनमाडचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झालेत। परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। माणकेश्वर ते अंबरवाडी दरम्यान रस्ता पूर्ण उखडलाय। त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे। ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। परभणी शहरातल्या सुजातानगर भागामध्ये प्राध्यापक गौतम मुंडे यांच्या घरावर गोळीबार झाला आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। एका अज्ञात इसमानं 3 ते 4 राऊंड फायर केल्याची माहिती आहे आणि या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। घटनेची माहिती मिळताच परभणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत पोलिसांनी सध्या काहीही बोलण्यास नकार दिलाय। तपासानंतरच खुलासा केला जाईल असं सांगण्यात आलंय।
आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. चंद्रपूरमध्ये डीजेवर नाचण्यावरून वाद झाला आणि यावेळी एका तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झालाय. रविकांत टेंभुरकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हल्ला प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केलेली आहे. मात्र धक्कादायक अशी घटना चंद्रपुरात घडली आहे. फक्त डीजेवर नाचण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. जळगाव शहरामध्ये अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्त धन देण्याच्या नावाखाली एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी भोंदू ललित पाटील आणि त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्या विरोधात 2022 सालामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र 3.5 ते 4 वर्षांचा कालावधी लोटून सुद्धा दोन्ही आरोपी अजूनही फरार आहेत. पीडित फिर्यादी महिलेनं नुकतीच जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि आरोपींना शोधून तिचे पैसे परत मिळवून देण्याची विनंती केली आहे. बोला. ललित हिम्मतराव पाटील व महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील हे दोघे भोंदगिरीचा प्रकार करत आहेत आणि यांनी माझी 11 ते 12 लाखापर्यंतची ही फसवणूक साधारणपणे केलेली आहे. तुमची आणि कशी भेट झालेली आहे? आणि भेट माझी तिच्याशी अशी झालेली होती की ती कॉलेजला असताना माझी वर्गमैत्रीण होती आणि त्या माध्यमातून तिची आणि माझा संपर्क हा होता. आणि जळगावमध्येच ती स्थायिक असल्यामुळे तिचे आईवडीलही जळगावचेच आणि त्याचेही आईवडील जळगावचेच असल्यामुळे आमची परिचय आणि ओळख ही होती. काय नेमका प्रकार घडला? प्रकार म्हणजे त्यांनी सातत्याने माझ्या घरात जो वादविवाद होत होता. एकीकडे भोंदू अशोक खराचं प्रकरण चर्चेत असतानाच आता जळगावमधलं या भोंदूचं प्रकरण समोर आलं आहे. आणि मुख्य म्हणजे 2022 मध्ये याविषयीची तक्रार दाखल झालेली होती. मात्र अजूनही आरोपी फरार असल्याचं कळत आहे आणि त्यामुळे जी फसवणूक झाली होती ते पैसे तरी मिळवून द्या असं पीडिता म्हणतीये. आरोपी फरार आहे. 11 लाखाची फसवणूक केल्याचं समोर येत आहे. नेमका काय प्रकार आहे? बरोबर आहे. सदरचा गुन्हा 2022 मध्ये दाखल आहे. यातील आरोपी पती पत्नी आहेत. त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल, भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती. या बातमीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान यानंतर एक नजर टाकूया 10 सेकंद 10 बातम्यांवर. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. कारगाई धरण प्रकल्पासाठी स्थायी समिती आणि सभागृहाची मंजुरी. या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी 8 तज्ज्ञांची नियुक्ती करणार. राज्यातील धरणांमध्ये 47.72% पाणीसाठा शिल्लक. ऑगस्ट अखेरपर्यंत पाण्याचं नियोजन करण्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश. कोस्टल रोडवर बसवलेले 2 फ्लड गेट समुद्राच्या लाटांमुळे खराब. गेटच्या आराखड्यात तांत्रिक त्रुटी असल्याची माहिती. खराब झालेल्या गेट्सऐवजी नवीन गेट बसवण्याचा निर्णय. मुंबईतील BKC मध्ये मेट्रोचं काम सुरू असताना पहाटे क्रेन उलटली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. नाट्यगृह भाडेवाढीच्या स्थगितीला मुंबई महापालिकेचा नकार. नाट्यगृहाच्या भाडे शुल्कात 4,000 रुपयांपर्यंत वाढ. दरवर्षी 5% वाढ केली जाणार. नागपूर महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स अखेर संपला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 6 जणांच्या नावावर केला शिक्कामोर्तब. 20 एप्रिलला नावं जाहीर करणार.